ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडोन विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. विठ्ठल 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 विठ्ठल. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिर्व्यक्षेम देवहितं जदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयं, प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन, पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोनी, विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समप्राप्त कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासदपात्र बोल्होबा पुत्र श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानी भक्ताचे लक्षण प्रतिपादन करतात. म्हणजेच तुम्हा आम्हाला भगवंताची शरणांगती करत असताना ती कशी करावी लागणार आहे. ज्ञानी भक्ताचे लक्षण म्हणजे आपल्यासाठी साधना आहेत. म्हणजे या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भगवंताची प्राप्ती करायची असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय बदल करावे लागतील याचंच विवेचन या अभंगात सांगितलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल देवापर्यंत जर आपल्याला पोहोच व्हायचं असेल ना तर पहिलं आपल्याला देहावरती उदास व्हावं लागेल. कारण भक्त त्यालाच म्हणतात जो देही उदास. देहावरती उदास व्हायचं म्हणजे काय. या शरीराच्या संबंधाने जोडलेला सर्व संसार हा खोटा आहे. मग शरीरच खोटा आहे. शरीराच्या संबंधाने जोडलेला पसारा, मग दारा धन दारा पुत्र जन हे सर्व खरं मानायचं सांगितलं का खोटं. मिथ्या. म्हणजेच देहावरती उदास व्हायचं म्हणजे देहाच्या संबंधाने सर्व काही आपण जे गोळा केलं का गणगोत प्रथमदर्शनीय हे सगळं खोटं आहे. ज्याने या सगळ्यांना खोटं ठरवलं ना तर त्यालाच इथं खरं खरं जगता आलं.
आणि जो यांच्या समवेत खरं खरं वागण्याचा प्रयत्न केला तर तदनंतर याचं जीवन म्हणजे नरकच बनून जातंय पहा. पण अगदी भक्त ऐसे जाना जो देही उदास, देहावरती उदास झाला म्हणजे देहाच्या संबंधाने जो पसारा गोळा केलेला होता का हा सगळा टाकून देणं म्हणजे देवाकडे जाणं. देही उदास गेले आशा पाश निवारून. प्रत्येकाला आशा आहे, तुम्हाला देखील आशा आहे कधी कीर्तन संपत मापात होईल. अगदी प्रत्येकाला आशा आहे. तुम्ही आशा आहे म्हणून तर करत राहता ना सगळं काही. गेले आशा, पहिली आशा ही नाहीशी करायची. सप्तपाश आहेत, जन्मपाश, कर्मपाश, अनेक पाशांमध्ये हा गुंतत गुंतत चाललेला जीव आहे. कर्माच्या पाशामधून सुटणं एवढं शक्य नाही. पाश म्हणजे जाळ. तुम्हाला कोळ्याचं जाळं दिसतं, वेगवेगळ्या प्रकारचे जाळे दिसतात, पण मायेचं जाळं दिसतं का हो? आशा पाश निवारुनी. ज्यांच्या दृष्टीनं जगत म्हणजे देव आहे, जन नोहे अवघा जनार्दन. ज्यांच्या दृष्टीनं इथं काही करायचं शिल्लकच राहिलेलं नाही, ज्यांच्या दृष्टीनं देवाने काही काळासाठी इथं पाठवलेलं आहे, तेवढ्या काळापुरतं राहायचंय, राहत असताना देवाचं म्हणूनच राहायचंय, जगाशी संबंध ठेवायचा नाही. फक्त एक संबंध कसा लौकिकातला ठेवायचा, तेवढ्यापुरतं तेवढा. आणि मग त्यांच्या समवेत राहत असताना कशामध्ये न गुंतणं. गेले आशा पाश निवारुनी. भक्त ऐसे जाना. बाबांनो, भक्त कसे आहेत ऐका. गेले आशा पाश निवारुनी ऐसे भक्त जाना. ज्यांच्या जीवनामध्ये आशाही राहिली नाही आणि ज्यांच्या जीवनामध्ये देहाविषयीचं ममत्वही राहिलं नाही, त्यांना काय म्हणा? त्यांना भक्त म्हणा. विषय तो त्यांचा झाला नारायण. ज्यांच्या जीवनामध्ये देव सोडून त्यांना काहीच आवडत, ज्यांच्या डोळ्यांना देवच आवडतो, ज्यांच्या कानांना देवाचंच ऐकावंसं वाटतं, ज्यांच्या तो इंद्रियाला देवाचा स्पर्श आवडतो, ज्यांच्या घ्राणालाही देवच आवडतो, ज्यांच्या सर्वच इंद्रियाला पंचविंद्रियांना कोण आवडतो? देव आवडतो. विषय तो त्यांचा आणि झाला नारायण. मग अगदी सर्व काही घालतोय, माळी भरपूर आहेत, गण भरा मोठा लावलेला आहे, पण सगळं जर आवडत असेल तर तो भक्त, त्याचा विषय नारायण झाला नाही. नारायण विषय झाला हे कधी ओळखायचं? ज्याच्या ठिकाणी बोलण्याची नाही आता देवाविनं, ज्याला वेड लागले लावी मना पिसे, जो सातत्यपूर्ण बोलायचं झालं, कोणाला काही सांगायचं झालं तर देवाचाच विषय सांगतो, बाकी काही सांगत. संसारात संसार वाढन असं पण काही सांगत, तो फक्त देवाविषयीच बोलतो. बाबांनो, आपण सर्वजण या ठिकाणी आलेले पाहुणे आहोत. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने जीवन जगायचं असेल तर देवाची शरणागती करा, परमार्थ करा, परमार्थिक कार्य करा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, भागवत वाचा, वाऱ्या करा, असं जो बोलत राहतो ना, म्हणायचा विषय तो त्यांचा. कारण परमार्थ हा बडबडीचा नाहीये, परमार्थ हा कृतीचा असतो महाराज. ज्याच्या कृतीतून आपल्याला परमार्थ दिसतो ना, म्हणायचा हा पारमार्थिक माणूस आहे महाराज. कृती सांगत असते तुम्ही कसं वागता महाराज. मुखाने किती जरी म्हटलं तर मुखाने बोललेलं एवढं प्रभावी नसतं महाराज. जे काय म्हणतात गरज ते पडत नसतं ना. हा, शिक्षक सर सांगायचे ना आम्हाला शाळेमध्ये, पडव सर देखील आहेत आज. अगदी एवढं उच्च ज्ञान शिकल्यानंतरही खऱ्या अर्थाने शिक्षण तर सर्वच घेतात, शिक्षणासोबत जे आपलं संस्कृतीला जपतात असे काही विशेष रत्न असतात बरं का, हे सगळ्यांकडे नसतं. अगदी ज्याच्या दृष्टीनं नारायण हे सर्वस्व आहे, आयन नराचं आयन, नराचं राहण्याचं ठिकाण, त्याला नारायण म्हणतात.
नरस्य आयन इति नारायण. नर जिथं राहतात प्रकर्षेण, जिथं नर राहतो, अगदी नराला ज्याचं आयन आहे त्याला नारायण म्हणतात. आणि इथं देखील विषय तो त्यांचा झाला नारायण. एकदा की नारायण विषय झाला, मग न आवडे जनही आवडत नाही. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जन धन माता पिता. तुम्ही म्हणाल जन आवडत नाही महाराज, ठीक आहे. तर जनाचं कसं आहे महाराज, जसं बारा असेल तसं उपनत राहतात. जनाचं काय, जन हे सुखाचे, जनाचं काय काढावं बुवा इथं. जन आवडत नाही, ठीक आहे. ज म्हणजे जे, न म्हणजे नाही. जे कधीच आपले नाही त्यांना काय म्हणायचं, जन. असं जन आवडत, न आवडे जन, न आवडे धन. तुम्हाला नवले बुवा, सगळ्यांची धावत धनाच्या दिशेने, आणि तुमच्या भक्ताला काय आवडत नाही, धन आवडत नाही. पहा, जीवन जगत असताना अन्न मान धन हेतू प्रारब्ध आदी. ज्याच्या प्रारब्धामध्ये जेवढा मान आहे तेवढा त्याचाच. ज्याच्या प्रारब्धामध्ये जेवढं धन आहे ना तेवढं त्याचंच आहे. आणि ज्याच्या प्रारब्धामध्ये जेवढे श्वास लिहिलेले आहे, जेवढं अन्न लिहिलेलं आहे, त्याला ते भेटणारच. त्याचं धनही कोणी कमी करू शकत नाही, त्याचा मानही कोणी कमी करू शकत नाही. तुम्ही पहा ना, त्याचं काही कधीच कमी होणार नाही महाराज, कारण त्याला ते कोणी दिलेलं आहे, ते भगवंताने दिलेलं, ते कमी होऊ शकत नाही. म्हणून न आवडे धन. जर आलंय प्रारब्ध वशाने आलंय, आमच्या नाथ बाबांकडे होतं धन, पण त्याचा उपभोग घेतला का? अगदी जगत कल्याणासाठी खर्च करत राहिले महाराज. आणि माता पिता, इथं आता तुम्ही म्हणाल महाराज जन आवडत नाही, आम्हाला पटलं, धन आवडत नाही, आणि माता पिता आई वडील काय आमच्याकडे पाठवायचे का? पहा, आई वडील कोणते आवडत नाही. परमार्थिक साधना करणारा एखादा मुलगा असेल आणि त्याची आई त्याला ते करू देत नसेल, तर शास्त्र सांगतं आत्मउद्धारार्थ पृथ्वीम त्यजेत. आत्मउद्धार जर तुमचा होणार असेल ना, आणि त्या मार्गावरती जर तुम्हाला ही धरती जरी आडवीत असेल, तर तिचा त्याग करायचा सांगितलं. कारण आत्मप्राप्तीसाठी सगळ्यांचाच त्याग करणं म्हणजे करायचं सांगितलेलं आहे. म्हणून अगदी काही जशी भरताला आवडली नाही, हिरण्यकशिपू जसे आपल्या प्रल्हादाला आवडली नाही, तशी हेही माता पिता न आवडे जन न आवडे धन, न आवडे माता पिता. अगदी का बर? विषय तो त्यांचा झाला नारायण. कारण गोविंद सातत्यपूर्ण मनाला छंद लागलेला होता, सातत्यपूर्ण गोविंद गोविंद गोविंद, आणि मनाशी लागला छंद सातत्यपूर्ण गोविंदाची चिंतन करायचे. मग तुम्ही म्हणू शकता महाराज तुमच्या भक्ताला कोण आवडत नाही, जन आवडत नाही. हल्लीच्या कालखंडामध्ये जन जर बोललं नाही तर जगावंसं वाटतं का तुम्हाला? कोरोनाच्या काळात पाहिलं नाही का तुम्ही? घराच्या समोरून जायचे मुसके लावून, पण विचारित होते का एकमेकाला? ज्याला कोरोना झाला त्याला कोरोनाचं दुःख कमी होतं, पण बाकीचे विचारित नाही असं मोठं दुःख होतं महाराज. वाईट टाकल्यासारखं गंमत होती. आमच्या आश्रमापासून भन्नाट गाड्या पळायच्या, पण जे हरी सुद्धा घातला नाही कोणी महाराज. पहा, न आवडे जन विनोद केला बरं का, यायचे आमच्याकडे पण लोक यायचे महाराज. जेव्हा जनता कर्फ्यू झालता का त्या दिवशी, तेव्हा आश्रमामध्ये जवळपास 27 विद्यार्थी होते. आम्ही 5-6 जण होतो. सकाळची वेळ होती. जवळपास 8-9 पोते धान्य आणि कितीतरी किराणा आश्रमाच्या तो पुढचा हॉल आहे का, कीर्तन हॉल, त्याच्यामध्ये आणून टाकला होता. आणि तिथून सांगितलं होतं महाराज आमच्याकडे शेती आहे, आमच्याकडे धान्य आहे, आमच्याकडे सगळं काही आहे, तुमच्या लेकराला कोण देईल?
हे प्रेम आहे जनाचं महाराज. आहे प्रेम, आहे प्रेम नाही असं नाही. तेव्हा असे डोळे भरून आले होते देवाकडे पाहत, म्हणालो देवा किती तुझं प्रेम आहे रे. प्रेम आहे पहा अगदी. मग तुमच्या भक्ताला काहीच आवडत नाही तर मग तुमच्या भक्तावरती संकट आल्यावरती कोण उभं राहील त्याच्या पाठीमागं पुढं. तुकोबराय म्हणतात त्याची काळजी आम्हाला नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. जेव्हा जेव्हा संकट येईल ते संकट आमचं थोडं, ते देवाचं संकट आहे ना. तुम्ही पाहता माता मावल्यांनो, तुम्ही कुंकू कोणाच्या नावाचं लावलं? जिनं कुंकू लावलं तिलाच म्हणतो बरं का, टिकलीवालीला नाही बोलत. कोणाला सांगतो? कुंकासह टिकली लावली असेल तो भाग वेगळा आहे, पण कुंकू नाही फक्त टिकलीच लावलेली तिला मी नाही म्हणत. ऐका, तुमच्या अंगावरती वस्त्र जर खराब असेल तर कोणाचं जाणार, किंमत कोणाची कमी होईल? हा, मालकाची ना. आता ऐका, आम्ही आमचा पती परमेश्वर म्हणजे भगवंत आहे. भगवंताला आम्ही पती बनवलेला आहे. मग अगदी आमच्या भगवंताला जे जे आवडतं ते आम्ही लावतो. पहा, देवाला माळ आवडती, माळ आमच्या गळ्यात आहे. देवाला त्याचं नाव सातत्यपूर्ण घेतलेलं आवडतं, आम्ही घेतो. देवाला उभा गंध लावलेला आवडतो, आम्ही लावतो. देवाला जे जे आवडतं ते ते आम्ही करतो. म्हणजे आम्ही कोणाचे अनुग्रहित आहे? भगवंताचे. मग आता त्याने ठरवायचे आमच्या सोबत कसं वागायचं. तुम्हीच म्हणताल, जर आमचे हाल झाले तर तुम्हीच म्हणताल काय ते देवाला दया आहे की नाही. ते बाबा रोज चिंतन करायचे, रोज देवाचं सांगायचे, पण त्याला काही दयामया आहे की नाही. मग इथं देखील निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे. भगवान परमात्मा त्याची जर 100% जर शरणागती केली ना, तो काहीच कमी पडू देणार नाही. त्याच्यासारखा दुसरा दाता तोची एक दानशूर दाता. त्याच्यासारखा दुसरा दाता पुन्हा होणेच नाही. म्हणून निर्वाणी गोविंद असे मागे पुढे आणि काहीच साकडे. तो कुठलंच संकट येऊ देत नाही. आणि मग त्याचं चिंतन करत असताना तुम्हाला अनेक प्रकारचे मंडळी बघायला भेटतील. काही अंशी तुम्ही परमार्थ करायला लागला तर अनेक काही गाबाळाचे. चुकीच्या व्यक्तीचा जर परमार्थिक सल्ला घेतला तर अनेक जन्म वाया जातात महाराज. अध्यात्म करत असताना कधीच सांसारिक सुखाची अपेक्षा करायची नाही अध्यात्माकडून. पहा बरं का, मी काय बोलतो लक्ष द्या. जेव्हा जेव्हा तुम्ही अध्यात्माचा उपयोग संसारासाठी करत असाल का, तेव्हा तेव्हा तुम्हाला अध्यात्म समजलेलं नाही महाराज. अध्यात्म हा एक स्वतंत्र प्रांत आहे आणि संसार हा एक स्वतंत्र प्रांत आहे. दोघांमध्ये कधीच ते दोन टोका आहेत. ते काय आहेत? अग्नी आणि पाणी आहे महाराज. त्यांचं एकत्रीकरण होणं शक्य नाही. पहा अगदी. मग काही मंडळी काय करत असतात, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवत असतात. पण जो खरा भक्त असतो ना, तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातलिया भय. तो जे कर्म करतो ते करत असताना एखाद्याने भीती दाखवली, अरे ते नको करू नरकात जाशील तू, असा परमार्थ नसते करत. असं केल्यावर काय होत असतं? नरकात जात असत. पण तो त्यांचंही ऐकत नाही. आणि जो खरा भक्त असतो ना, जणू समोरून जरी विरोध करत नसले ना कोणी, त्याला जर माघारी जरी विरोध करत असेल ना त्याला कोणी, पण त्यांची गाठ कोणाशी मग? कारण नियम असा असतो की जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा डोंगरावरती बसत होते तोपर्यंत त्यांच्या पाठीमागे कोणी लागलं. पण ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन सांगायला लागले, ज्या दिवशी जगद्गुरु तुकोबारायचे अनेक दृष्टांत लोकाला मिळायला लागले, आणि मग तेव्हा समोरून नाही पण पाठीमागून का होईना त्यांच्या कोण लागलं म्हणून अगदी. पण मग इथं स्पष्ट सांगितलं, भक्ताचा जो परमार्थ चालू आहे ना, भक्ताचं जे भगवंताशी नातं जोडलेलं आहे, भक्त हा भगवंतासाठी जीवन जगत असताना जर कोणी त्या भक्ताला अडवण्याचा प्रयत्न केला
किंवा सत्य कर्म करत असताना त्याला जर कोणी रोखण्याचा प्रयत्न केला ते नरकात जातील बडवे. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारे जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून आपल्याला अगदी भगवंतापर्यंत पोहोच जर व्हायचं असेल तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय काय बदल करावे लागतील याचं विवेचन करतात. विठ्ठल विठ्ठल. कार्यक्रम किम निमित्त आहे सर्वांना ज्ञात आहे. अगदी ज्यांचं खूप सुंदर प्रकारचं जीवन होतं, सातत्यपूर्ण भगवंताच्या संगतीमध्ये ज्यांचं जीवन होतं, कैलासवासी खंडेराव रानोबा शिंदे भाऊंच्या जाण्याने फार मोठं दुःख आहे. त्यांच्या पाठीमागं दुःखांकित परिवार, त्यामध्ये गंभा सोनूबाई खंडेराव शिंदे पत्नी आहेत. त्याचप्रमाणे श्री बाबासाहेब रानोबा शिंदे बंधू आहेत. श्री ताराचंद्र खंडेराव शिंदे मुलगा, त्याचप्रमाणे श्री हरिचंद्र खंडेराव शिंदे मुलगा, त्याचप्रमाणे सौ सविता सतीश आवटी मुलगी, सौ अश्विनी विलास काळे मुलगी, चिरंजीव यश चिरंजीव साई हे नातू आहेत. असा हा समस्त शिंदे परिवार. खंडूभाऊंचं जीवन अतिशय सुंदर होतं. त्याची जर पावती बघायची झाली तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं, लौकिक दृष्ट्या ते महत्वाचं नाहीये. आज त्यांना जाऊन अनेक दिवस जरी झाले असतील, आजही आमच्या ताराचंद भाऊंनी, हरिचंद्र भाऊंनी त्यांच्या आठवणी आहे तशाच जपून ठेवलेल्या आहेत. अगदी आहे तशाच आहेत. आपलं इथं मारुतीरायाची प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला. ताराचंद भाऊंचा मला फोन आला. माझ्याकडे आले सचिन भाऊ, ते म्हटले, महाराज आमच्या वडिलांच्या स्मरणार्थ आम्हाला मंदिरासाठी कळस द्यायचा आहे महाराज. पहा, कळसाची सेवा अगदी वडिलांच्या स्मरणार्थ ताराचंद भाऊंनी त्यांनी केलेली आहे. या ठिकाणी जीवन जगत असताना अगदी कर्मधर्म संयोगाने सगळ्याच गोष्टी घडत असतात, पण त्याच्यासोबत आपण आपले संस्कार मजबूत ठेवणं गरजेचं आहे. अगदी खंडूभाऊंचं जीवन जर सांगायचं झालं, अगदी त्यांना परमार्थाची चांगल्या प्रकारची आवड होती. त्यांना कोणी शत्रू नव्हतं महाराज. नेहमी मुखारविंदे सगळ्यांशी प्रेमाने बोलणं, प्रेमाने राहणं, तोच वारसा मुलं पुढे चालवत आहेत. वास्तविक पाहता आपल्या जीवनातून बापाचं जाणं म्हणजे फार मोठं दुःख असतं ते. कारण वडिलांची किंमत त्यांनाच विचारायची ज्यांच्या वडिलांचं छत्र हरलेलं असतं. पहा, अगदी सातत्यपूर्ण राब राब राबणारा वडील कोणालाही दिसत नाही. अगदी तुम्ही किती जरी मोठाले झालात ना, जर बाहेर गेलात, तुमची गाडी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत झोप लागत नाही वडिलांना. पहा, अगदी वय कितीही झालेलं असू द्या त्यांना. लेकींच्याही संबंधाने बोलायचं झालं, बाप कितीतरी ठिकाणी चौकशी करत असतो लेकीला देत असताना. अगदी एवढं निष्णात स्वरूपाचं प्रेम करणारे वडील असतात. आई आपल्या अंतकरणातली भावना बोलून मोकळे होते. तिच्या अंतकरणामध्ये असणारा भाव प्रगट होत असतो. पण बापाच्या अंतकरणामध्ये अदृश्य स्वरूपामध्ये जडलेलं प्रेम दिसत नाही आपल्याला. म्हणून अगदी मायबापांचं किती जरी वय झालं तरी देखील मायबापांना कधी आपल्यापासून परख करू नका.
अगदी सांगायची वेळ आली आज ती कीर्तनांमध्ये देखील आपण बघतोय. अगदी त्यांना जोपर्यंत होतं तोपर्यंत ते करत राहतात, संसारासाठी सातत्यपूर्ण करत राहतात पहा. पण एक ठराविक कालखंड असतो प्रत्येकाचा, जेव्हा आता होत नाहीये तरी देखील ते धडपड करतच राहतात. पण तेव्हा आपण आपल्या शब्दाने त्यांचा अपमान करू नये. जगतामध्ये तुम्हाला सगळ्यांची जरी कृपा झाली ना, सकल देवतांची जरी कृपा तुमच्यावरती असेल ना, आणि मातृ आणि पितृ जर कृपा नसेल ना, तर तुमचं जीवन शून्याचे महाराज. कारण आई वडिलांच्या कृपेशिवाय कुठलंच कार्य पूर्ण होत नाही. आमचा पंढरीचा राजा कोणासाठी उभा राहिला बरं विटीवरती? भक्ती कोणाची पाहिली होती? एकमेव असं दैवत आहे पहा. आई वडिलांची सेवा पाहून तृप्त होते. भगवान परमात्मा एक वेळेस तुम्हाला आषाढीला येऊ नका म्हणतो. आषाढीला आले नाही तरी चालतील, कार्तिकीला आले नाही तरी चालतील, पण मायबापांना घराच्या बाहेर काढू नका महाराज. कारण मायबापाचं जीवन हे तुमच्याशी संलग्न असणारं जीवन आहे. ठीक आहे, आमच्या ताराचंद भाऊ असतील, हरिचंद्र भाऊ असतील, त्यांचं आपल्या पिताश्रीवरती जीवापाड प्रेम होतं पहा. त्यांच्या शब्दाच्या बाहेर जीवन नव्हतं. आजही कधी आम्ही बऱ्याच वेळा, मी तुमचा घरचाच झालोय सगळ्यांचा, पहिला घरचाच होतो. म्हणजे तुमचंच लेकरू आहे, तुमच्याच दालनामध्ये राहिलो. अगदी कधीही वडिलांच्या संबंधाने बोलणं जर झालं की त्यांचे डोळे असे भरून येतात, आजही येतात पहा. अशा प्रकारे वडीलधाऱ्यांची सेवा आपण करावी, तिथे करत आहेत. आज त्यांचंच प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आपण सर्वजण एकत्र आहात. आमच्या समवेत आलेले रामकृष्ण आश्रमाचं वैभव, सुंदर मृदंग वाजवतात, कीर्तनही चांगलं करतात, कानिपनाथजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे विशाल महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी फोन झाला होता की गायक मंडळी महाराज मला म्हटले तुम्ही सांगा. अगदी म्हणजे तसं नाही, यांना आपले सर्व घरचे सांगितलेलेच होते, पण आणखी आवश्यकता आहे का? मी जर असेल ना तर मला पहिले गावातलेच लागतात. काय असतं, परमार्थिक वाटचाल करत असताना सगळ्यात मोठं जे श्रेय आहे ना, आपण आता पाहतो कीर्तन काय फक्त 1 तास असतं, 1-1.5 तास असतं. मग त्या 1-1.5 तासासाठी आपण सर्वांना बोलवतो, चांगली गोष्ट आहे. पण ज्या गावातील भजनी मंडळांनी आपल्या गावातला परमार्थ टिकवून ठेवलेला आहे, गावामध्ये कुठलाही विधी असू द्या, पाचीचं भजन असू द्या, बारीचं भजन असू द्या, महिन्याचं भजन असू द्या, कुठलंही अगदी तुमच्याकडून नाराजाची पण अपेक्षा करत नाही ते पहा. अगदी सातत्यपूर्ण आपल्या हाकेला हजर असणारे हे सर्व मंडळी आहेत. आणि तुमच्या गावाचं चांगलं वैभव आहे. आज तसं कीर्तनाला साथ करण्यासाठी थोडंसं संगीत चांगलं आलं पाहिजे, आणि त्या योगाने या मातीतलाच गुणधर्म असल्यामुळे इथं बाळासाहेब भाऊ देखील आहेत, डॉक्टर देखील आहेत, सर्वच आपली मंडळी देखील, जाधव सर्वच मंडळी या ठिकाणी, जुने खोडं देखील उभे आहेत अजून. अगदी सर्वच मंडळी, विनेकरी महाराज, नाव घेत नाही बरं सगळ्यांची, समस्त पाचेगावकर, पंचकृषीकर सगळे एकत्र आले बरं का? आले ना सगळे आता? हा, पंचकृषी मध्ये सगळे येतील ना? अरे गुजरवाडीकर आहेत पहा. अगदी या सगळ्यांशिवाय आपल्या गावातलं कीर्तन अधुरं आहे बरं का? अगदी सगळे येतात, काही सर्व समोर देखील बसलेले आहेत. अगदी खेळीमेळी वातावरणामध्ये सर्वच आज कैलासवासी खंडेराव भाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व काय आहात, उपस्थित आहात. माता मावल्या आहेत, पुरुष वर्ग आहेत, सर्वच ज्यांचे अतिशय गोड साऊंड सिस्टम, रामकृष्ण आश्रमातील नूतन ट्रस्टी, आणि अगदी सगळ्याच कार्यक्रमामध्ये
त्या दिवशी महाराजांनी खूप सुंदर सांगितलं. सुरुवातीला काहीच नव्हतं, फक्त अगदी छोटासा मंडप होता, एकदम छोटासा. 2 भोंगे होते आणि एक ते 250चं मशीन होतं. अगदी तिथून सुरुवात झाली. काय जाणू रामकृष्ण आश्रमाच्या मातीतला असा गुण हे महाराज, त्या मातीशी जो संलग्न राहिला का त्याचं कल्याणच झालं अगदी आज आपले जगदीश भाऊ, सर्वत्र नाव आहे त्यांचं. आज फार लांब नाशिक पर्यंत जरी गेलो तरी म्हणतात तुमची ती साऊंड सिस्टम. अगदी या माध्यमातून, लाईव्ह प्रेक्षेपणाच्या माध्यमातून सर्वच अगदी कसल्याही प्रकारचं त्यांचं हे नसतं त्याच्यामध्ये. मग ते गरिबाचं कार्य असू द्या, कोणाचं कार्य असू द्या, जे आवर्जून असं त्यांचं जीवन आहे. सुंदर मंडप, साऊंड सिस्टम आहे. सर्वच उपस्थित मंडळी अगदी खेळीमेळी वातावरणामध्ये आपण पण जवळपास भजन म्हणायचं, कीर्तन करायचं. म्हणजे काय काय आम्हीच उक्त दिले काय आम्हाला? तसं नाही, सगळ्यांनी खेळीमेळी वातावरणामध्ये करायचं. आपले पंढुरे महाराज आहेत पहा, सुंदर जीवन आहे त्यांचं. भक्त ऐसे जाना जे देही उदास, जगद्गुरु तुकोबार आहे. ज्यांचं जीवन भगवत रूप झालेलं जीवन होतं, सातत्यपूर्ण भगवंताचं ते चिंतन करत असायचे. मग त्या कालखंडामध्ये देखील काही कर्माकडे काहींची वाटचाल होती, काहींची योगाकडे वाटचाल होती, काहींची ज्ञानाकडे वाटचाल होती पहा. मग वेगवेगळ्या प्रकारचे पंथ त्या ठिकाणी तयार झालेले होते. समाज रचना ही विक्षेपित झालेली होती. अगदी अशा स्थितीमध्ये भक्ती कशी करायची काहीच ठाऊक नव्हतं कोणाला. सगळ्यांसमोर मोठं संकट होतं, देवाची प्राप्ती होईल की नाही. मग देवाची प्राप्ती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साधनं मंडळी हाताळत होते पहा, हातामध्ये घेत होते. पण ते साधनं हातामध्ये घेतलं की दुःखच पदरात पडत होतं, हे संतांच्या लक्षात आलं. मग अशा कालखंडामध्ये देवाची तर गाठ झाली पाहिजे, देव भेटला पाहिजे. जगामध्ये सर्व काही मिळेल पण देव नाही मिळणार आपल्याला महाराज. देवापर्यंत पोहोच होण्याची सगळ्याची इच्छा होती, पण कोणालाच देवाची भेट होत नव्हती. काही मंडळी देवाची साधना करत असताना एका पायावरती उभं राहायचे वर्षोनवर्षे, पण तरीही देव त्यांना भेटत. योगियाच्या ध्यानी ध्याता ना तुडस, तो आम्हापाशी मागे पुढे. अगदी योग्याच्याही स्वप्नामध्ये देव जात नव्हता. काहीतरी चुकत असावं असं म्हणावं, काहीतरी भक्तीमध्ये कमीपणा राहतोय. कारण ती भक्ती सगळी सकाम होती. राक्षस उभं राहून चिंतन करायचे पण देवाला मागायचे. ब्रह्मदेव प्रसन्न झालं की म्हणायचे मला अमर कर. ही मागणारी भक्ती फार प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली होती. आजही हल्लीच्या कालखंडामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भक्ती कोणती चालली? देवाला मागणारी. पुस्तकं देखील असे प्रकाशित झालेले आहेत. गोरे मुलं होण्यासाठी हे वाचा, ज्ञानवान पोरं होण्यासाठी हे श्लोक वाचा. तसं ठेवून लिहिलं काय तेव्हा? कीर्तनाच्या ही परंपरेमध्ये अगदी सप्ताह जर चालू असेल आणि त्याच्यामध्ये आपुला तो एक देव करून घ्यावा अभंग जर घेतला तर बाकीच्यांनी लगे असंच म्हणावं तो मौतीचा अभंग आहे, तो इथं चालत नाही. नाही, महाराजांनी अगदी तिथं बसले होते, जेव्हा मौत चालू होती तिथं बसले होते तेव्हा लिहिला होता काय तो अभंग. प्रत्येक अभंग हा आपल्याला आत्मज्ञानापर्यंतच घेऊन जात असतो. तो कुठलाही अभंग घ्या, पण आपण आपल्या सोयीनं त्याचा अर्थ काढतो. तेव्हा देखील अनेक प्रकारचे संप्रदाय तयार झालेले होते, विक्षेपित लोक होते. भक्ती कशी करावी ही कोणालाही समजत नव्हती. परंतु देवाची जर भेट व्हायची असेल ना तर अगोदर आपल्याला भक्तच बनावं लागतं. भक्त झाल्याशिवाय देव स्वप्नातही येणार नाही. कारण देवाची जर प्राप्ती करायची असेल तर कोणाचे पाय धरावे लागतात? हरी प्राप्तीशी आणि धरावे संतांचे. ते संतांशिवाय आपल्याला हरीची प्राप्ती होणं शक्य
नाही. पण संत कोणाला म्हणायचं हाच मोठा प्रश्न होता त्या काळामध्ये. आणि मग अशा कालावधीमध्ये आमच्या ज्ञानोबरायांची कीर्ती ही महान आहे पहा. एवढ्या विक्षेपित कालखंडामध्ये ज्ञानोबराय आलेत. लोकांनी खूप सुख दिलं ना त्यांना लहानपणी. किती दुःख द्यावं, दुःखाला पण सीमा असते महाराज. दुःखालाही दुःख व्हावं एवढं दुःख त्यांना दिलं महाराज प्रचंड प्रमाणामध्ये. काय वय होतं मुक्ताई साहेबांचं. काय वाटलं असं आई वडिलांना मांड्यांचं जेवण खाऊ घातलं आणि झोपी लावली लेकर. आमच्या मुलांना जर राहण्यासाठी जागा मिळत असेल तर आम्ही देहांत प्रायचित्त स्वीकारायला तयार आहोत. तरी देखील संन्याशाचे पोरं, संसारिकाचे पोरं बोलत 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 त्यांना त्रास दिलाय महाराज. अगदी मांडे खाण्याची इच्छा झाली तर मांडे ही खापर देखील फोडून टाकले पहा. ज्ञानोबरायांना एक वेळेस एवढा राग आला, कुटिया बंद करून बसले. तीच इवलीशी मुक्ताई होते. काय समजतं, आपले लेकरं कितीतरी मोठाले होतात तरी देखील ती किती छोटीशी मुक्ताई होती. म्हणे महाराज योगी पावन मनाचा साय अपराध ज्ञानोबराय तुम्हाला ही शोभत नाही दादा, कारण योगी हा पावन मनाचा असतो पहा. ऐका किती दिव्य दिव्य प्रदीप्त स्वरूपाचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. संतांनी कधीच आम्हाला त्रास दिला नाही महाराज. त्याच ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मुखातून वेद वदविली. त्याच ज्ञानोबरायांनी निर्जीव भिंत चालवली. त्याच ज्ञानोबरायांनी स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. एवढे दिव्य स्वरूपाचे ज्ञानोबराय होते. पण त्या ज्ञानोबरायांनी कधी आपल्याला सकाम भक्ती शिकवली का हो? मग का ज्ञानेश्वरी आवडत नाही आपल्याला? ज्ञानोबरायांनी आपल्याला साक्षात ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी दिली. आपल्याकडून किती पारायण होतात तिचे पहा. आपण जेव्हा ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीला हातात घेऊ का तेव्हा ज्ञानोबरायांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. आणि जेव्हा ज्ञानोबरायांचा आशीर्वाद मिळेल का तेव्हा भक्ताची व्याख्या सांगायची गरज पडणार. ज्ञानोबरायांसारखे एवढे दिव्य भक्त होणेच नाही महाराज. म्हणून अगदी देवाची भेट व्हावी जर वाटत असेल तर पहिलं भक्त बनणं गरजेचं आहे. आणि भक्त कोणाला म्हणतात तेच अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. भक्त ऐसे जाना जे देही उदास. मग त्या कालखंडामध्ये देखील भक्त ओळखणं शक्य होत नव्हतं पहा. भक्त हा ओळखलाच जाऊ शकत नाही, कारण त्याचं नातं ही देवाशी जोडलेलं असतं. तो त्याच्या चिंतनामध्ये राहत असतो. आणि जो स्वतः चिंतनामध्ये राहतो ना त्याला बाकीचं काही नसतं. अगदी सातत्यपूर्ण देवाचं चिंतन करत राहतो.
ज्ञानोबराय देखील त्या कालखंडामध्ये त्यांनी समाजाकडे लक्ष दिलं नाही, बाकीचं कोण काय म्हणतं याच्याकडे लक्ष दिलं नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी देखील अगदी बाकीकडे लक्ष केंद्रित केलं नाही. पण आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हावी वाटत असेल तर पहिलं भक्त बनावं लागेल. आणि भक्ताचं पहिलं लक्षण सांगितलं, भक्त ऐसे जाना जे देही उदास. देहावरती जो उदास असतो त्याला काय म्हणतात? भक्त म्हणतात. आता आपण पाहतो अनेक लोक देहावरती उदास पाचेगावच्या बाजारात दिसतात ना. तुमचं तर बाजार तर लय फेमस आहे महाराज, विठ्ठल उदास नाही इथं महाराज. त्याला काय उदास म्हणतात का? पहा, देहावरती उदास होणं म्हणजे काय होणं? रामकृष्ण देहाच्या संबंधाने पहा बर काय का चांगला आहे का, देहाला जिवंतपणीच देह नोहे, देह नाही हा असं ठरवणं त्याला म्हणते देहावरती उदास होणं. आता देहावरती उदास होण्यासाठी आपल्याला देहाला खोटं ठरवावं लागणार आहे. ऐका, एक दिवस हा परिधान केलेला देह, त्याच्या संबंधाने ज्या आशा धरल्यात का तुम्ही, ह्या आशाच आपल्याला नरकात घेऊन जातात. आज या ठिकाणी वर्ष श्राद्ध संपन्न होतं. का होतंय माहितीये का? जो जीवात्मा ज्याने शरीर टाकलेलं होतं, शरीर टाकल्यानंतर देहाच्या संबंधाने तो पहिलं कर्म पाशामध्ये गुंतलेला आहे. कर्माच्या पाशामध्ये गुंतल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की बाबा त्याने कर्म जे केलेले होते का, त्या कर्मापासून त्याला शिक्षा होणार आहे आजच्या दिवशी. म्हणजेच भक्ताने आशा टाकून दिली की तो कर्म पाशामध्ये गुंतत नाही. तुम्ही आम्ही का गुंततो बरं? वास्तविक पाहता जो महात्मा असतो, जो जिवंतपणेच मरण माझे मरुनी गेले मज केले, ज्याने जिवंतपणेच देहाला उदास केलेलं असतं, देहाला खोटं ठरवलेलं असतं ना, तो व्यक्ती कधीच घाबरत नाही महाराज. ते अगदी छातीवरती हात ठेवून म्हणतात, मरणाला म्हणायचं तुला यायचं असेल तर आज ये, आत्ता ये, या क्षणाला ये, मी तुला घाबरत. ही अवस्था ज्ञानी भक्ताची असते, ते त्याला घाबरत नाही. जे अनेक ठिकाणी घाबरत राहतात ना, आपण आपल्याच नाही आपल्या गणगोतातलं कोणी गेलं तरी आपल्याला बरं वाटत, म्हणजे आपण देहासक्त किती आहोत. पण खरा भक्त हा देहावरती उदास असतो, कारण त्याला एक जाणीव असते. कोणती जाणीव असते? सकल जीवाचा करीतो संभाळ तुझं मोकलील. कारण त्याला माहित असतं हे माझं पहिलं शरीर नाहीये, देवाने याच्या अगोदर माझं अनेक ठिकाणी रक्षण केलेलं आहे. कसं रक्षण केलं बरं? आता तुम्ही पहा, एवढा प्रचंड प्रमाणामध्ये उन्हाळा आहे. आता आपण किती बाटल्या पाणी पितो? फार फ्रीजर मध्ये ठेवतो. पण ऐका, शेतामध्ये जे पक्षी आहेत त्यांना पाण्याची व्यवस्था आपण करतो का? कुत्र्याची पाण्याची व्यवस्था, पण हे सगळं कोण करतो? विश्वाचा जनिता सर्व काही करत असतो. पहा, हत्ती एवढा बलाढ्य प्राणी आहे, जंगलामध्ये पाणी कुठं जरी नसलं ना, जर पाण्याच्या शोधार्थ निघाला ना, जर त्याला योग्य पाणी मिळालं नाही, भ्रमंती जर झाली तर हत्ती मरू शकतो पाण्याच्या अभावाने. शरीर एवढं जड असतं त्याचं. पण त्याने जर सोंड अशी खाली टेकवली ना, तर 5-6 किलोमीटर अंतरावरती पाणी कुठे त्याला तिथून दिसतं. ही कोणाची दया आहे त्याच्यावरती? एवढी एवढी चिमणी असते महाराज, ती शिजवलेलं खाती का बिगर शिजवलेलं? आपण जर बिगर शिजवले तर खाल्लं तर खाण्याची वेळ आली. आता गॅस भेटत नाही ना. विठ्ठल काळजी करत नका बसू. काय असतं, भगवंत तुम्हाला उपवाशी ठेवणार नाही हा माझा विश्वास आहे त्याच्यावरचा. तुम्ही कधी उपवाशी राहणार? कारण त्याला काळजी आपली. पण हे किती काहीही होऊ द्या, पण आपली श्रद्धा देवावर्षी ती मात्र ही कमी करायची. अगदी देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव.
आणि चरण न सोडी सर्वदा आण तुझी पंढरीनाथ. भगवंतावरती एवढं प्रेम करायचं, एवढं प्रेम करायचं. आपलं प्रेम पाहून बाकीच्याने आपली ईर्ष्या केली पाहिजे. एवढं करता का तुम्ही? देवावरती इतकं प्रेम करायचं. नटायचं असलं तर देवासाठी, पाहायचं असलं तर देवालाच बघायचं. बाकीचे म्हटले पाहिजे त्याला काही कामच नाही, नुसतं देवदेवच करतो, देवदेवच करतो असे म्हटले पाहिजे आपल्याला. असं म्हणतात का कोण तुम्हाला? नाही महाराज, तेवढं प्रेम नाही करत आपण देवावरती. भक्ताला माहित असतं या भगवंताने अनेक योन्यांमध्ये जेव्हा मी होतो ना, तेव्हा माझ्यासाठी काय काय केलेलं. तुम्हाला असा अनुभव नाही येणार. तुम्ही जेव्हा स्वतः साधनेला बसाल का, देहावरती उदास, याच पदावरती सांगतोय मी तुम्हाला, बसल्यानंतर तुम्ही जेव्हा देहातून बाहेर जाल का, पहा, देहाच्या संबंधाने सांसारिक वृत्ती सर्व बाहेर टाकली आपण, अंतस्थ म्हणजे आतमध्ये गेलो. आणि मग आतमध्ये गेल्यानंतर डोळे बंद करून देवाला आठवतो, अरे देवा, मीच आईच्या गर्भामध्ये होतो, तिथं किती टेम्परेचर होतं, एवढ्या तापमानामध्ये नाकी तोंडी कृमी किडे विष्ठा लेप चहूकडे, अशा स्थितीमध्ये मी होतो. मग अशा स्थितीमध्ये आईनं रक्षण केलं का देवाने केलं आपलं? समजते ना कीर्तन? देवाने रक्षण केलं महाराज. जेव्हा आपण इतर शरीरांमध्ये होतो तेव्हा आपलं रक्षण कोणी केलं? भगवंत जर अनेक शरीरांमध्ये आपलं रक्षण करतोय, याच्या अगोदर आपण अनेक जन्म घेतलेले होते महाराज, पण प्रत्येक देहामध्ये आपलं रक्षण देवाने केलंय. मग आता बाजूला करील का तो आपल्याला? अहो, भाग्यवान माना की या जन्मामध्ये आपल्याला त्याचे उपकार फेडण्याची संधी मिळालेली. आज तुम्ही देवाला खाऊ घालू शकता, आज तुम्ही देवाला आंघोळ घालू शकता, आज तुम्ही देवाला सजवू शकता. इतर देहात येईल का करता? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग. पण इतर देहामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्याचं भजन करता येईल का हो? याच देही घडे दुसऱ्या देहात त्याचं भजनही करता येणार नाही. उपकार माना तुम्हाला मनुष्याचं शरीर देवाने दिलंय महाराज. कारण याही अगोदर अनेक जन्म आपण घेतलेले होते. त्या प्रत्येक जन्मामध्ये अगदी तुम्हाला योग्य ठिकाणी लपवून त्याने ठेवलेलं आहे महाराज. काळाचा घाला येणार तर त्याने तुम्हाला लपवावं, त्याने लपवून ठेवावं महाराज. असं करत 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 देवाने एवढे आपल्यावरती उपकार केले, तरी देखील आपण भक्त बनायला तयार आहोत का? नाही महाराज. या देहामध्ये आल्यानंतर तुमच्यासाठी तुमचे काहीच करू शकणार नाही. आपण म्हणत असतो हे सगळं आमच्यासाठी करतात, आमच्यासाठी करतात. नाही महाराज, प्रत्येक जण हा मतलबासाठी राहत असतो. फक्त एकमेव भगवान परमात्मा, तो कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडून आशाच करत नाही महाराज. तुम्ही जसे आहात तसे त्याला आवडतात, पण आपण त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही. आमच्या भक्ताला माहित असतं, भक्त बोलत असतो देवासोबत, देवा, अरे अनेक जन्मामध्ये तू माझं रक्षण केलं होतं, या जन्मात तुम्हाला बाजूला थोडा करणार आहेस. मग असं करत 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 भगवंतासाठी रोज भगवंताची सेवा ते करत असतात. आणि त्याचा परिणाम काय होतो? संसारावरचं त्यांचं प्रेम आपोआपच कमी होतं. आपल्या जीवनामध्ये जर संसाराचं प्रेम जर कमी होत नसेल ना, तर म्हणायचं आपला परमार्थ शून्यच. पहा बरं का, परमार्थामध्ये आहे, वारी करतोय, सर्वत्र जातोय, पण परमार्थावरचं प्रेम जास्त आहे असं जर वाटायला लागलं तर म्हणायचं आपण योग्य आहोत. पण जोपर्यंत आपली आसक्ती संसारात राहील का, तोपर्यंत आपण इथून सुटू शकत नाही. मग हा भक्त त्या संसारातून बाजूला बाजूला जायला सुरुवात करतो. भक्त ऐसे जाणा जे देही, आणि त्याची सुरुवात स्वतःच्या देहापासून करायची असते. कुठून करायची असते? मग देहाच्या संबंधाने कसं राहायचं? कानांना जी सवय लागलेली आहे का दुसऱ्याने चांगलं म्हटलं की बरं वाटण्याची, ही चुकीची सवय महाराज. जोपर्यंत कामाचे आहात का तुम्ही, तोपर्यंत चांगले म्हणतील तुम्हाला घरचे. ज्या दिवशी कामाचे राहणार नाही का, तो तेव्हा मग आमच्याकडे नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वानापरी गती झाली अवघी बाईल म्हणे खर मरता तरी बरे. म्हणजे तुम्ही असं यांना बोलतात, अशी अवस्था होईल पुढं, तेव्हा तैशी दशा येईल पुढे.
मन होईल वेडे तव चिंतुनी ठेवी चोखडे आत्मज्ञान. रोडे महाराज आज समजणार नाही तुम्हाला, पण ती स्थिती झाल्यावरती रोडे महाराजाची प्रत्येक क्षणाला आठवण येईल तुम्हाला. मग तेव्हा तुमच्या जवळ कोणीही बसणार नाही. तुम्ही किती जरी एखाद्याला म्हटलं येऊन बस तरी पण बसणार नाही. आणि अशी स्थिती येण्याच्या अगोदर जाग व्हा. आणि काय करा बरं? उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा. पण जाग व्हायला कोणी तयार आहे का हो? अहो किती सांगा, तुम्ही तर बसले बसले काही म्हणत असतील, महाराज तुमच्यासारखे कितीतरी वाटी लावले आम्ही, पण जागे व्हायला कोणी तयार. हे जरी न ऐकालं दुसरं आहे. आणि सरते शेवटी बा काळ बांधून हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल दुसरं येईल. हे जरी ऐकाल सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ जनार्दन आमच्या काय वाजाईल. एका जनार्दन आमच्या काय वाजाईल. आमचं ऐकलं नाही तर काय अगदी काहीच जाणार नाही महाराज. पण काळ कसा नेईल. तुम्ही नाही का गवताचे 2-2 वजे बांधून न्या पाठीमाग, तरी मालकीन बसलीच गवतावरती. पडतान रस्ते एवढे भारी नाही बसायला. अगदी तसंच आहे पहा. तुम्ही ऐकलं नाही ना काय नाही, पण आम्ही सांगायचं थांबणार. कारण आम्हाला असं वाटायला नको की आम्ही तेव्हा होतो, आम्ही सांगू नाही शकलो तुम्हाला, म्हणून सांगायचं. अगदी देहावरती उदास झाल्याशिवाय आपली सुट्टी होत नाही. मग संसाराला टाकत असताना स्वतःपासून सुरुवात करायची असते. मग ती कशी करायची? पहिली गोष्ट, जे सगळे चांगले म्हणणार आहेत ना आज तुम्हाला काम करता म्हणून, ते भविष्यात तुम्हाला नावच ठेवणार आहे. पहा बर का, अगदी त्यांच्या संबंधाने कानांना सवय लावायची. काय ऐकण्याची? कीर्तन, प्रवचन, ही सवय लावायची, जेणेकरून कानांना फक्त देवच आवडायला लागला पाहिजे. डोळ्यांना देखील सवय लावायची भगवंताचं रूप पाहण्याची. प्रत्येक इंद्रियाला सवय लावायची भगवंतामध्ये अंतर्मुख होण्याची. कारण सुख समाधान हे बाहेर नाहीये. आपण नाही का बाहेर धावत राहतो, इकडं जाय तिकडं जाय, इथं गेलं म्हणजे सुख भेटतं, अमक्या जागेवरती गेलो की फार समाधान भेटतं. अरे समाधान तुझ्या मध्येची, ते बाहेर इकडं तिकडं मिळणार. जवळी असता जगजीवन का धांडोळी शिवण. संतांनी तुम्हाला बाहेर जायचं सांगितलं की एका जागेवर बसायचं सांगितलं? ठाईचं बैसोनी करा एक आणि आवडी अनंत. पण त्याला शोधायला आपण कुठे फिरत राहतो महाराज. जवळी असता जगत, जवळी असता जगत जीवन इकडं तिकडं बघण्याची गरज नाही. तुम्ही पहा, तुम्ही जेव्हा तुमच्यामध्ये डोकून पाहाल का तेव्हा सुख तुम्हाला मिळेल. नाही तर अगदी चंचल होत राहाल. सुख हे आपल्या जवळच आहे, ते इकडं तिकडं बघायला भेटणार नाही.
म्हणून अगदी संतांनी सोपं करून सांगितलं, बाबांनो या संसाराच्या विषयांमध्ये सुख शोधण्याच्या धडपडीला लागू नका. भक्त ऐसे जाना जे देही आणि गेले आशापाश. कोणाकडूनच काही आशा करू नका, कारण आशा ही दुःख देत असते, मग ती कशाचीही असू द्या. पत्नीकडून प्रेमाची आशा केली तर एक दिवस तीच आशा तुम्हाला दुःख देणार. ती सोडून जर गेली तर, कारण तिचं आयुष्य निश्चित आहे, तुमचं आयुष्य निश्चित आहे. आणि मग ती जेव्हा तुमच्या समवेत राहत होती संसारामध्ये, तो आनंद आणि ती गेल्यानंतरचं दुःख, दोघांना दोन पारड्यामध्ये टाकून पहा. मी जे बोलतोय समजते ना? अगदी आनंदाचा कालखंड कसा संपला हे तुम्हाला समजत नाही, पण दुःखाचा एक एक क्षण म्हणजे एका एका आयुष्यासारखा वाटतो महाराज. म्हणून असतानीच नसल्यासारखं वागलं ना तर हे दुःख पदरात येणार नाही. आसक्ती रहित जीवन संत जगत असतात. म्हणून भक्त ऐसे जाना जे देही, ते शरीरावरतीही प्रेम करत नसतात, ते शरीराच्या संबंधाने ते काहीच पसारा पांगवत नाहीत. आणि गेले आशापाश निवारोनी. मग अगदी अंतकरणाला त्यांनी एक चांगली सवय लावलेली असती. कशाची? नामस्मरणाची. ती आपण लावली पाहिजे. जसं की एक गोष्ट आम्ही नेहमी सांगत असतो. गावामध्ये पाटील होता, 60-70 एकर जमीन होती त्याला, पण एकही गडी त्याला टिकत, कारण पाटलाचा स्वभाव फार भारी होता. मग अगदी गडी त्याला टिकत नव्हता. मग तो भक्त होता मारुतीरायाच्या मंदिरामध्ये बसलेला होता. पूजा चालू होती. तिथंच बाजूला एक व्यक्ती, असा दंडम व्यक्ती बसलेला होता. पाटील साहेब, आज चेहरालाही पडला तुमचा, काही अडचण आहे का? म्हणजे काय सांगावं, गडी भेटत नाही, शेती पडकायला लागली, असं तसं बोलत होता. मग अगदी म्हणे, काय करा, भगवान शंकराची उपासना करा, देव काहीतरी मार्ग दाखवेल. शंकराच्या मंदिरात जायला लागला. भगवान शंकरजी प्रसन्न झाले. म्हणे, बोल भक्ता, काय हवंय तुला? म्हणे, काय हवंय? शेती पाडकाला लागली, म्हणे काम करायला कोणीतरी द्या म्हणे. आता शंकराकडे कोण असतं? भूते व्यथा नाचती. हे आहे वयातलं कोणतं न्यायचं बघ म्हणे तुला. आला एक समोर, म्हणे पाटला सोबत जा, त्यांचे काम करा म्हणे. म्हणे काम करतो, पण माझा एक नियम आहे म्हणे मालक. काय नियम आहे? म्हणे मला काम लागतं, काम जर दिलं नाही तर मग मी काय करणार? जो सांगतो का त्याला खाणार. ठीक आहे म्हणे, चाल ना, असा मरतोच म्हणे. म्हणे तसं मेलेलं चांगलं म्हणे. नेला सोबत त्याने. काम सांगायचा उशीर आहे, काम सांगून झालं की दुसऱ्या क्षणाला काम पूर्ण. असं करता करता 25 एकराचं, 30 एकराचं, 35, 40, 45, 55 एकराची शेती काय झाली? पूर्ण झाली करून. खाली किती राहिली? 20 तर 20. आता सांगायला काम राहिलं नाही ना. आता खाईन ना तो. म्हणजे आता काय करायचं? परत पाटलाची तब्येत कमी व्हायला लागली. पण नियमाने मारुतीरायाच्या मंदिरात जायचा. मारुतीराय म्हटले, अहो पाटील साहेब, सगळं चांगलं चाललंय, आता काय झालं? काय सांगावं देवा? त्याचा नियम कसा आहे माहिती ना तुम्हाला? म्हणे सोपं काम आहे, काय अवघड नाही म्हणे ते. आता एक काम कर म्हणे, तुझ्या वरच्या शेतामध्ये निलगिरीचे झाड आहे ना मोठाले, एक तोडून आणायचं. ते आत्ता करेल म्हणे तो काम. काय करायचं? ते मोकळी जागा आहे ना तुझी वाडग्याची, तिथं ते असं उभा करायला लावायचं. केलं म्हणे उभा. त्याला पूर्ण तेल लावायचं. तेल लावून ठेवायचं. जेव्हा जेव्हा काम नसेल ना तेव्हा तेव्हा त्याला सांगायचं, वरती चढ खाली उतर, वरती चढ खाली उतर. आणि जेव्हा काम येईल का तेव्हा म्हणे, चल वावरात आता कांदे खुरपायला. विठ्ठल विठ्ठल. ऐका, ते भूत दुसरं तिसरं कोणी नाही, तुमचं मन आहे. त्या मनाला काम नसलं की ते सरं गाव फिरत असतं. पहा, त्याला स्वतःचं गाव पुरत नाही, शेजारचं गाव, परक गाव, तालुका पुरत नाही, जिल्ह्याच्या पलीकडे जातात ती असे वागतात सांगायला. पण या मनाला एक सवय लावायची. कोणती बरं? 108 मण्याची माळ घ्यायची तुळशीची, एक गळ्यात टाकायची. जेव्हा जेव्हा काम नसेल माळ हातामध्ये घ्यायची. रामकृष्ण हरी 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 रामकृष्ण हरी. आणि कांदे झांबडायला लगे चालले कांद्यात. येऊन बसले का लगे सुरू रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्याला बसू द्यायचं. त्याला जर कामात ठेवलं नाही तर ते काम वाढून ठेवील तुमच्या पुढे.
कारण ते काय करतं, एका जागेवर बसलं की लगेच याची निंदा कर, त्याची निंदा कर, त्याची निंदा कर, परिणामी त्यांचे सगळे पाप याच्या डोक्यावरती येतात. पहा, कारण निंदकापाशी वसती आशेष ही पापे. जो दुसऱ्याची निंदा करतो का त्याचं सगळं पाप याच्या डोक्यावरती येत असतं. म्हणून असा वाढव उद्योग करण्यापेक्षा त्याला कोणतं काम द्यायचं, त्याला माळजप करायला लावायचं. भक्त ऐसे जाना जे देही, म्हणजे इथं शरीराला चांगली सवय लावायची. आणि मग गेले आशापाश वा चिंतने, चिंतनामध्ये त्याचा कालखंड चालू होतो. आणि मग ते करता 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 विषय तो त्यांचा झाला नारायण. मग तो माळजप करत असताना त्याला समाधान वाढतं. आणि परिणामी तो काय करत असतो, मग एखाद्या दिवशी आम्हाला बोलवतो. तसे बोलवता बरं का तुम्ही. बोलवल्यानंतर काय विचारतात, महाराज या पोराचं येड का जात नाही. काय विचारलं पाहिजे, आल्यानंतर हे विचारायचं, महाराज आम्ही असा असा जप करतो, याच्यामध्ये काही चुकीचं आहे का हो, असं कोणी विचारित. पहा, अगदी हे विचारलं पाहिजे. मग याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे. ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना महाराज मध्ये श्लोक येतो, मग तो श्लोक कसा म्हणायचा, कधी विचारलं तुम्ही मला. भागवताचं पारायण करायला घेतलेलं आहे, जिथं थांबायचं तिथं काय म्हणायचं असतं, पारायण सुरू करत असताना काय म्हणायचं असतं, हे कधीच विचारत. आणि जे तुमच्याकडून विचारण्याची, तुम्ही जे विचारावं जी आमची अपेक्षा नाही तेच विचारता आम्हाला. पण अध्यात्मातलं विचारलं पाहिजे. मग अगदी तिथं देखील ज्याचा विषय नारायण झालेला असतो का त्याला आवड असते, संतांकडे त्याचं आकर्षण असतं. संतांना बोलवल्यानंतर संतांना बाकीचं विचारत नाही. काय विचारतात, बाबा आम्ही एवढा परमार्थ करतो, याच्यामध्ये आणखी काय सुधारणा केली पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने चिंतन तो करायला लागतो. विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि न आवडे जन धन, जन कसं बाजूला गेलं, मोकळ्या वेळेमध्ये माळ जप करत असताना जनाचा विचार होणार. तुमच्या घरात किती पैसे आहेत, गळ्यावर मध्ये किती दागिने आहेत, याच्याकडे लक्ष लागतं का माळ जप करताना, नाही लागत. जन धन माता पिता, अगदी परमार्थ करत असताना त्या संगतीमध्ये राहत असताना या सगळ्यांचा विसर पडावा आणि देवाविषयीचं प्रेम वाढावं. मग देवाविषयीचं एवढं प्रेम वाढावं, एवढं प्रेम वाढावं, ते प्रेम करत 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 विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जन धन माता पिता. मग अगदी जे भेटेल ते खात राहायचं, म्हणजे चांगलं बरं का, बाकीचं नाही सांगत. भारी सोपं झालं म्हणतात तुम्ही. अमर दादा लय असले आमचे आज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जे खाल्ल्यानंतर परमार्थिक स्थिती बलवान होईल असं खायचं. मग परमार्थाच्या दृष्टीने वाटचाल करत 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 राहायचं. आणि मग अगदी तशी वाटचाल आपण आपल्या जीवनामध्ये केल्यानंतर कुठलंच संकट तुमच्या समोर येणार. कारण निर्वाणी गोविंद, 12 वाजत आले म्हणून चाललोय बरं का पुढे. आता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे. परमार्थिक माणसाला, पहा बरं का, परमार्थिक माणसाला संसारातलं दुःख काहीच करू शकत नाही. कारण संसार हा परमार्था पुढे टिकू शकत नाही. जो दुःख सांगतो का म्हणायचा हा संसारातला आहे, आणि जो दुःखाला अगदी बाजूला करून टाकतो म्हणायचा पारमार्थिक. कारण जगद्गुरु तुकोबार आहे, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी 2 पत्न्यांचा संसार केला. पण असं कधी त्यांनी लिहिलं का मला या माणसाने दुःख दिलं, यांनी दुःख दिलं, लिहिलं का कशामध्ये. आमच्या नाथ बाबांनी श्रीमंतीचा संसार केला, पण त्यांच्याही चरित्रात कधी ऐकायला भेटलं का तुम्हाला. चोखोबार आहे, गोरोबा काका, सावता बाबा यांनी यांच्या जीवनामध्ये राहत असताना यांचं जीवन हे परमार्थाशी संलग्न होतं, म्हणून संसाराने वर डोकं काढलं. आणि आपला संसार आपल्याला का रडवतो, कारण आम्ही मंडळी संसाराला जवळ करून ठेवलंय आणि परमार्थाला काय केलेलं आहे, बाजूला केलेला आहे. ज्या दिवशी परमार्थ रूपी हत्यार हातामध्ये घ्याल का, त्या दिवशी संसार रूपी शत्रू तुमच्या समोर टिकणार नाही. ही गोष्ट महत्वाची. मग अगदी पारायणाची साधना असेल, चिंतनाची साधना असेल, ती एकदा आपण हातामध्ये घेतली
की मग निर्वाण जरी प्रसंग आला तरी देव तुम्हाला काय करेल, मदत करेल. पण फक्त परमार्थ हा संसारासाठी जर करत असाल ना, तर मग तो भाग वेगळा आहे. आणि हल्लीच्या कालखंडामध्ये जे शिकवलं जातं का, ते सगळं तुम्हाला संसार वाढवण्यासाठी. आमक आमक वाचा, असं असं जाईल, तमक तमक करा, तसं तसं जाईल. ऐका, तुम्हाला ज्या कुटुंबामध्ये घातलेलं आहे, हे तुमच्या प्रारब्धाने घातलं का देवाने? मग तुमचं प्रारब्ध फेडायला देव मोकळा आहे का? अहो, देवाला देवाच्या बापाचं नाही फेडता आलं, तुमचं कसं फेडेल महाराज तो? देवाला देवाचं नाही चुकलं, आपलं कसं फेडेल तो? पहा, म्हणून इथं प्रारब्धाची घडी ही न तोडता येणारी आहे. ती जशी आहे तशीच आहे. हे शरीर म्हणजेच प्रारब्ध आहे आपलं. गरीबाच्या घरात शरीर आलं, ते गरीबाच्या घरातच येणार होतं, म्हणून ते तिथं आलंय. याला कोणीही बदलू शकत नाही. पण एकावरती विजय मिळवू शकता. काय बरं? आपण एवढा परमार्थ करायचा, एवढा परमार्थ करायचा, कुठलंही संकट तुमच्या समोर टिकणार नाही. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे. कितीही संकट आलं तरी ती मात्र ही हालत नाही. एखादा व्यक्ती म्हणायचं याला देवाचा आशीर्वाद आहे. अगदी पत्नी अन्न अन्न करता गेली, पण महाराजांना विचारलं तर सदा नाम घोष करू हरिकथा, तिने सदा चित्ता सर्व सुख ल्यालो आणि आनंदे निर्भय. त्यांना त्याचा परिणाम झाला का? आपलं साधं पोरग जरी सायकलून पडलं तरी आपलं झोप लागत नाही महाराज आपल्याला. ऐका, अगदी या संसारिक संकटावरती लढण्याची शक्ती जर आपल्यात असेल तर म्हणायचं ईश्वराची आपल्यावर कृपा आहे. आणि संसारातलं थोडं जरी दुःख जर आपल्याला मरणासन्न वेदना देत असेल तर म्हणायचं आपण परमार्थात नाहीच. अशा प्रकारे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी. आणि तुम्हाला जर वाटत असेल ना कुठल्याही प्रकारचं संकट आपल्यावरती येऊ नये, तर हात वरती करा. विठोबा रखुमाई, अगदी भगवंताचं चिंतन करत राहा. आणि भगवंताचं चिंतन करत 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 एक दिवस भगवंताला एकच प्रार्थना करायची, भगवंता, जन्माला आल्यापासून जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून मी तुझ्यावरती प्रेम करतो. अगदी राहणं असेल, सर्व क्रिया ही मी तुझ्यासाठीच करतोय. आलेलं संकटही तुझ्या कृपेने मला काहीच करू शकलं नाही त्याने. मी तुझाच आहे, सातत्यपूर्ण मी तुझंच नाव घेत राहील. फक्त देवा एक कृपा कर माझ्यावरती. जेव्हा कधीही माझा निर्वाण प्रसंग असू दे, कुठल्याही क्षणी कुठल्याही स्थळी जिथं माझा देह टाकायचा असेल ती जागा असू दे, पण त्या ठिकाणी मला नेण्यासाठी तू आलं पाहिजे. मला एवढंच दे देवा, बाकी काहीच नको आहे, इथलं काहीच नको आहे. अशा प्रकारचं आपण सातत्यपूर्ण भगवंताशी जीवन आपलं व्यतीत करायचं. आणि अगदी याच तत्वावरती अनुसरून भाऊंचं जीवन होतं ते अनंतामध्ये विलीन झालेलं आहे. अगदी त्यांच्या स्मरणार्थ आमच्या ताराचंद भाऊंनी अगदी बाकी शाल म्हणा, टॉवेल म्हणा, हे न देता एक नवीनच उपक्रम या ठिकाणी अगदी चांगला, मला खूप आवडलं. पहा, अगदी करतुम अकर्तुम अन्यथा करतुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याची त्यांनी अगदी विठ्ठल रुक्मिणी मातेची सुंदर मूर्ती आणलेली. पास सर्व अगदी भजनी मंडळाला त्याचं काय वितरण होणार आहे. पहा, एकदा टाळ्या वाजा त्यांच्यासाठी. कारण अगदी नेहमी स्मरणात राहण्यासारखी भेट आहे ती. आणि आपणही अगदी असं नाही म्हणायचं की वर्ष श्राद्धाची होती म्हणते, तसं कोणी सांगितलं तुम्हाला? काही लोकांनी तो कप्पाच वेगळा करून ठेवलेला आहे. वर्ष श्राद्धाचं आणलं का त्या कप्प्यात, जागरण गोंधळाचं आणलं तर ह्या कप्प्यात. काय कुठून आलं काही समजत नाही बुवा. असं काही नसतं. अगदी त्यांनी अंतःकरणापासून कितीतरी चक्कर मारले श्रीरामपूरला, त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी. ते असंच पाहिजे आम्हाला, अगदी एवढ्या प्रेमाने अंतःकरणापासून दिलं. आपण कसं ठेवलं पाहिजे? व्यवस्थित पूजा करणार असेल तरच घेऊन जा. अगदी त्याचं व्यवस्थित प्रकारे पूजन करा. आणि आपलं दैवत आहे पहा, विठ्ठल रुक्मिणी माता. कारण संसारिक जीवाला तरुण नेण्यासाठी अवतीर्ण झालेलं दैवत म्हणजे विठ्ठल रुक्मिणी माता.
अगदी उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखो लिया. सगळ्यांमध्ये कार्य करणारं दैवत म्हणजे विठ्ठल रुक्मिणी माता आहे. त्यांची सुंदर प्रकारच्या मूर्त्या या ठिकाणी आणलेल्या आहेत. सर्वांना त्याचं तदनंतर वितरण होणार आहे त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे. आणि असंच जीवन व्यतीत करीत करीत हा भक्त, त्याला भीती जरी दाखवली नरकात जाण्याची तरी तो भगवंताचं चिंतन करत राहतो. किंवा तो भक्ती करत असताना कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर ते नरकात जातील. शेवटच्या चरणात महाराज सांगतात, तुका म्हणे सत्य कर्म भावे म्हणे सत्य कर्म भावे म्हणे सत्य कर्म भावे घातलिया भाय नरकाचा घातलिया भाय नरकाचा विषय तो त्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण. तुका म्हणे या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात, बाबांनो निस्वार्थ स्वरूपाचं भगवंतावरती प्रेम करा. मग देह असू द्या किंवा जाऊ द्या, पण त्याचा शेवट होईपर्यंत आपण चिंतन करत राहा. झालेली सेवा भगवंताच्या चरणारविंदे समर्पित करतो. अगदी कैलासवासी खंडेराव भाऊ ज्यांचं जीवनही याच तोडीतील होतं, सातत्यपूर्ण भगवंताचं ते चिंतन करत होते. त्यांच्या पाठीमागे देखील परिवार, सुंदर प्रकारचा वारकरी संप्रदायाचा वारसा या घरामध्ये आहे. तेही अगदी अविरतपणे तो चालवत आहेत. कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्वच
शिंदे परिवारावरती प्रेम करणारे सर्वच मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. पुनश्च एकदा अगदी जे आहे ते दिव्य परंपरेतील आहे ते आत्मसात करा, आपल्या घरापर्यंत घेऊन जा. अध्यात्माचं चिंतन घरामध्ये करा. ज्ञानेश्वरी, भागवत, गाथा तीनही ग्रंथाचं वर्षभरामध्ये पारायण करा. कुठल्याही प्रकारचा त्या गृहात दोष शिल्लक राहणार नाही, याची आम्ही या व्यासपीठावरून हमी देतो. पहा, 3 ग्रंथाचं ज्या घरात पारायण होतं त्या घरात कुठलाही दोष शिल्लक राहत नाही, कारण प्राणाही पेक्षा प्रेम करणारे संत त्या ग्रंथावरती होते. पहा, म्हणून 3ही ग्रंथाचं पारायण आपल्या घरामध्ये करायचं. आणि नका काही गाबाळाचे बरी, बाकीच्या गाबाळाच्या भरात पडायचं नाही. पडो येते थोडी नागवन. पहा, झालेली सेवा पुनश्च एकदा तुमच्या सर्वांच्या चरणारविंदे समर्पित. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय